स्वरांजली न्यूज चॅनल A to Z फ्लॅशमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। आमच्या या स्वरांजली न्यूज चॅनलमध्ये आज एक खूप मोठी व्यक्ती, एक खूप मोठे नेते म्हणजे सोलापूर शहर काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष आणि त्याचबरोबर राजकारणासोबतच त्यांचं समाजकार्य खूप मोठं आहे। म्हणजे ते जनरल सेक्रेटरी आहेत सोलापूर शहर जिल्हा जांबुमुनी मोची समाजाचे। असे काँग्रेस कमिटीचे शहराचे कार्याध्यक्ष असलेले आणि जांबुमुनी समाजाचे मोठे नेते असलेले मी त्यांना अनेक वर्षापासून महानगरपालिकेच्या विविध कामकाजामध्ये भाग घेताना एक नेते म्हणून, एक आदर्श नेते म्हणून मी ज्याच्याकडे पाहतोय असे हनुमंतू म्हैसप्पा सायबोळू आज आमच्या स्वरांजली न्यूज चॅनलमध्ये आले। मी सायबोळू साहेबांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। नमस्कार सर। या साहेब, मी प्रथमतः स्वागतानंतर विचारतो की आपलं शिक्षण काय झालंय? माझं 10वी नापास आहे। बर, 10वी नापास। पुढं काय शिक्षण घेतलं मग? तसं आमच्याकडं स्लम एरिया असलं ना, आम्हाला जास्त शिक्षण घेता आलं नाही। बर, पण माझं थोडा मी हुशार असल्याकडनं मी रेडिओ रिपेरीचं मला नाद होता। बर बर, मी रेडिओ रिपेरी शिकलेला आहे आणि मला वाटतं 1982 मध्ये मी 20 विद्यार्थीपैकी मी एकटा पास झालो। बर, त्याचे पारितोषिक समारंभ बसवंती कार्यालयामध्ये सुशील कुमार शिंदे यांनी मला दिलं। वा वा। शिक्षण घेतलं तर मी रेडिओ रिपेरीचा धंदा तिथं माझं दुकानच घातलं होतं मी। त्यानंतर आमचं पारंपरिक आमच्या व्यवसायामध्ये किराणा दुकान। अच्छा अच्छा। बघा, एवढं शिक्षण कमी असताना पोटा पाण्यासाठी एक छोटासा रेडिओ दुरुस्तीचा उद्योग सुरू केला, टेक्निकल म्हणून तुम्ही काम सुरुवात केला। मग अशा परिस्थितीमध्ये तुम्ही समाजकार्याकडे कसं काय वळलात? ते माझ्या वडिलांनी नेहमी ते आमच्या समाजकार्यामध्ये आमचे वडील आणि एक कार्यपा जंगम मोठे मोठे व्यक्ती, खलिफा आशफा मेत्रे, हे 10 लोकांची ते टीम असायचं। त्यांना ते सामाजिक कार्यामध्ये मला त्यांच्या घरी जायचा योग, मला त्यांच्या लग्नामध्ये पाठवायचं, माहितीला पाठवायचं म्हणून माझे वडिलांनीच मला सामाजिक कार्य शिकवलं। वडिलांच्या आदर्श समाजसेवेच्या आई वडील आई वडिलांच्या आशीर्वादानं त्याच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही काय काय केलं? सामाजिक ठळक काय केलं? समाजामध्ये पहिलं स्टार्टला आमच्याकडे एलगुलवार साहेब निवडणुकीला निवडून आले, प्रकाश एलगुलवार साहेब। मग त्यांनी एक योजना खूप मोठी आणली की हे झोपड्या काढून त्या ठिकाणी आपल्याला 2 मजली इमारत करायचं। बर बर। मी नुकताच कार्यरत युवक कार्यकर्ता असल्या कारणानं पहिलं घर माझ्या वडिलांनी आमचंच घर पाडलं आम्ही, आणि नंतर सगळ्या जवळजवळ 136 लोकांनी त्या ठिकाणी घर पाडले आणि ती वसाहत निर्माण करण्यामध्ये सगळ्या लोकांना येत ना उचलून आम्ही त्या कुमटा नकेच्या परिसरामध्ये त्यांना ठेवून मग सगळ्यांची तिथं व्यवस्था केली। तिथनं मग आमचे घरं निर्माण झाल्यानंतर आपल्या औरंगाबादकर साहेब असताना सोडत पद्धतीने आज सुद्धा 2 मजली इमारतीमध्ये आपल्या एलगुलवार साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी आम्ही निर्माण केली। एवढं आमचं ते कार्य, 1 नंबर कार्य। आज तक त्या कुटुंब 136 लोकांचे कुटुंब, जवळजवळ एकेका घरात 6-6 लोक म्हणलं तरी पण आमच्या जवळजवळ तिथं 1000 लोक तिथं व्यस्त होत आहेत। मग तुम्ही राजकारणाकडे कसं वळलात? राजकारणामध्येच मी निर्णय घेतला की बाबा इकडं तिकडं जाण्यापेक्षा राजकारणामध्ये खरंच चांगले लोक पण तिथं आहेत। बर, मी काही लोकांचं पण आदर्श घेतलो, एलगुलवार साहेब असू द्या, बेरे साहेब असू द्या, सुधीर साहेब असू द्या, आणि मला नंतर शिंदे साहेबांचा पण इतका सहवास आवडला की हे लोक इतकं राजकारणी राहून सुद्धा प्रामाणिकपणा पण त्यांच्यामध्ये मिसळलं, म्हणून मी त्यांच्या मागं काँग्रेस कमिटीमध्ये गेले। काँग्रेसमध्ये जाऊन किती वर्ष झाले? आता बघा, माझं काँग्रेसमध्ये जर 35 वर्ष तर झालं मी काँग्रेसमध्येच आहे। 35 वर्ष? हो। बर बर। मग तुम्ही गेल्यावर पद वगैरे मिळाली का? नाही, गेल्यावरच फक्त मला अंदाज यायला सर एलगुलवार सर साहेबांनी 2दा आले, तेवढा अंदाज म्हणजे मला 9 साली जेव्हा आपल्या प्रणिता शिंदे उभारले शहर मध्याला, जवळजवळ 3 टर्म मला धडाडीने काम करण्याचा योग मिळाला प्रणिता शिंदेना।
जे मी जिथं तिथं आमचा समाज कुठं आहे त्या ठिकाणी मतदार मी हुडकून काढून त्यांना सक्षमपणे मतदार कसं करायचं हे सगळं मी त्या ठिकाणी मग त्यांच्या प्रेरणेच मला अनेक पदं मिळाली आहे. मला त्या ठिकाणी रेशन दुकानामध्ये क झोनमध्ये त्यांनी संधी दिली प्रणिताईंनी. आणि मी परिवहनला शिंदे साहेबांनी मला संधी दिली. परिवहन समिती सदस्य होता तुम्ही? हो, मी एक मंत्री चेअरमनला पडलो. मी एक त्या तोडकरी म्हणून आला, बाळ्याचा तोडकरी. आणि आमचे पोरं मी निवडून आलो म्हणून जेव्हा अगोदर कोणतरी डिक्लेअर केलं ते माझं समाजाचे जे 300-400 आले होते आणि त्याच्यामध्ये स्त्रिया पण पुरुष पण बाबा साहेबोळ तिथं उभारल्यानंतर पडलं म्हणलं की ना त्यांना थोडं राग येऊन थोडं इंदिरा गांधीच्या पुतळ्याच्या बाजूला सगळी गर्दी होती. थोडं तोडफोड पण थोडं नुकसान केलं. नाराज झाले. आमचा माणूस निवडून एक मताने मी पडलो. अरे मग तुम्हाला काँग्रेस पक्षाकडून तुम्ही जे प्रामाणिकपणे काम करता तुम्हाला पदवी भरपूर मिळाले? हो, मला कसं आहे मी जे माझ्या भागात नगरसेवक म्हणून दिलेत त्यांना मी निवडून आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. भंडारे काँग्रेस पक्षातर्फे जे उभारले मी निवडणूक प्रमुख म्हणून त्यांना निवडून आणण्यामध्ये जे साहेब सांगतील त्यांना मला येलगुलवार साहेब जे सांगतील मी तिथं मी निवडून आणतो. साधारणपणे आतापर्यंत किती नगरसेवकांना तुम्ही पक्षाच्या वतीने निवडून आणला? आता झाले की शिवलिंगाबाई असं झाले, विश्वनाथ कंदुकोरे आले, भंडारे 3 वेळा आला तिथं निवडून, जमसू जंगम आला, एकदा बेऱ्या साहेबांच्या तिथं गेलो, बेऱ्या साहेब निवडून आले, बेंजरपे निवडून आले, राजाराम बेंजर बा हे सगळं तिथं काम करलं ना मी. मग तुम्ही इतक्या जणांना निवडून आला, तुम्हाला असं आत कुठलं तर काय वाटलं नाही का? म्हणजे असं जाणवलं की ज्याला आपण एवढ्या लोकांना निवडून आणू शकतो तर आपण स्वतः का निवडून येऊ नये? विचार तुमच्या डोक्यात आला नाही. आणि मला ते तसलं हे नाही. शिंदे साहेबांनी एकदा आम्ही बघितलो ना, शिंदे साहेबांचं एकदा माझं झालं असं बोलणं प्रत्यक्ष. त्यांनी मला प्रेमाने एकदा बोलवलं, विचारलं. मग मला विचारलं, मी कुठलं पद जर विचारलं साहेबांनी मला आतापर्यंत नाही म्हटलं नाही. साहेब गव्हर्नर होते, साहेब मला परिवहनमध्ये द्या, तू फक्त मला आठवण कर, मी तुला देतो. मग मला म्हटलं साहेब मला कार्याध्यक्ष मला पहिलाच देतो म्हटलं. दिलं आता घे चल तू कार्याध्यक्ष तू. एवढं मला शिंदे साहेबांवर खूप मोठा विश्वास आहे. आणि त्यांनी आज सुद्धा मी जर नसेल तर मी नगरसेवकपेक्षा जास्त मला तिथं त्यांनी मान देतात. मग आतापर्यंत तुम्ही जे काय काँग्रेस पक्षाच्या वतीने जे उमेदवार उभे राहिले निवडून आणला त्याचं मुख्य कारण तुम्ही जांबुमोनी समाजाचे जे काही पदाधिकारी होता, अध्यक्ष वगैरे होता, त्या म्हणजे समाजाच्या जोरावर तुम्ही आणि विकास कामाच्या जोरावर तुम्ही निवडून आणला? हो, समाजाचं आम्ही प्रत्येक वेळी काय करतो, आम्ही एकदा निवडून आलो तर आमचं कोणतरी माणूस ऑक्सिजन झालेला असेल, मोची समाज, मोची समाज, जांबुमोनी मोची समाज, पहिलं जर प्रथम कोण असेल तर आमचा काँग्रेसचा कार्यकर्ता असेल तिथं. मी अनेक तुम्हाला उदाहरणं सांगली तर जोडबसवण चौकामध्ये 5:30 एका ट्रकने चिरडलं होतं 4 बायकांना. मी 5:30 4 चिरल्यानंतर त्यांना दवाखान्यात घातलं तर पहिला व्यक्ती असेल की मी 4 लोक तिथं हजर होतो. ते सगळ्यांना मी ॲडमिट केलं. माननीय प्रणिता शिंदे यांना फोन केला, ताईंनी ताबडतोब थोडं आर्थिक मदत पण मदत केली. आणि ते तुम्ही ट्रक मिळाल्याशिवाय मी त्यांना 1-2 मला वाटतं मारले. मग त्या मी म्हटलं प्रेत काढत नाही. ते मला वाटतं एक शिरोळे साहेब म्हणून होते, त्यांनी म्हटलं साहेब तुम्हाला मी हे करतो की याला पकडल्याशिवाय मी राहत नाही. म्हणल्यानंतर त्यांनी प्रॉमिस केल्यानंतर ते पकडले त्यांनी. आणि एक मुलगी आमची एक गैबी पीरजवळ शॉक लागून केबलची वायर तुटली होती. ती मुलगी अचानक ते केबल हात लावली, तिने शॉक लागून जागेवरच तिथं मृत्यू झाला. आम्ही तेव्हा आरिफ शेख महापौर असताना त्यांना तिथं गेलो. मग ताबडतोब हे जे सामाजिक कार्य असतं, आम्ही सामाजिक कर्मात कुठं खंड पडत नाही. आता निराधार समितीचा मी सदस्य होतो, संजय गांधी ही समिती इतकी चांगली आहे की गरीब लोकांना न्याय देण्याचं ते नियम. मग मी साहेबांना सांगतो, साहेब खूप गरीब आहे, आमचा समाज खूप अत्यंत. मी जवळजवळ तुम्हाला सांगू का, कमीत कमी 500 लोकांना निराधार योजना मी चालू केली. आज त्याचा लाभ घेत आहेत अजून सुद्धा कोणाला जर काय मदत असेल मी अजून सुद्धा त्यांना मदत करतो. की बाबा आता मला वाटतं त्यांना सगळ्यांना चालू झालं, मुलं मोठं झालेत.
आता प्रत्येक आता 1,500 रुपये झाला. पहिलं 256 पासून होता, 500 झाला, 1000 झाला, आता 1,500 रुपये झाले. तुम्ही समाजासाठी, समाजातील लोकांसाठी अपघात वगैरे झाला मदत करता. तुमच्या जांबुमोनी मोची समाजाचे एक युवा नेते होते करण मेत्रे. हो. आणि दुर्दैवानं एक चांगला नेता कोरोनाच्या काळातच बिचारे गेले. त्यावेळेला 10 लोक, 15 लोक, 50 लोक असं काहीतरी शासनाने आकडा ठरवला होता की ह्याच्या ह्याच्यापेक्षा जास्त लोकांनी गर्दी करू नये. मग ते लग्न असो, अंत्यविधी असो, काही बी असो, 50च्या वर लोकांनी जमा करायचं नाही असा आदेश असताना त्या करण मेत्रेच्या अंत्यविधीला काहीतरी 200-300 लोक काहीतरी जास्त होते का? काय झालं होते त्यांच्यावर केसेस वगैरे झाल्या? तुम्ही चांगला मुद्दा विचारला. करण मेत्रे एक युवक कार्यकर्ता होता. त्यांना निवडून आल्यानंतर त्यांनी युवकाला व्यसन लागू नये म्हणून त्यांनी खूप मोठी चांगली योजना त्यांनी आणली. शिंदी बंद, ताडी बंद, युवकांना चांगलं देणं. काय झालं, अचानक त्या माणसाला करोनामध्ये ऍडमिट केलं आणि तो मयत झाला. आणि मयत झाल्यानंतर अश्विनी भोसले मॅडम निरीक्षक होते. त्या माहितीमध्ये 1000 लोक जमा झाले. 1000 लोक त्या अचानक मेलं तर आमचा माणूस म्हणून. मी योगायोगाने त्यावेळेस लष्करी विभागाचा अध्यक्ष होता. मी सगळ्यांना सांगितलं होतं की बाबा एवढं गर्दी करू नका. परंतु कसं असतंय, एक प्रेम म्हणून काय लोक आमच्या समाजामध्ये जर बघा, कोण तर आता पण माहीत झालं तर आमची जर कोण बायका जर बघितलं ना, त्यांच्या दुसऱ्याच्या माहितीमध्ये पण डोळ्याचं पाणी येत असतं. एवढी माया आहे, एवढी माया आहे. मग आमच्यावर जर 353 गुन्हा दाखल झाला. आम्ही शिंदे साहेबांना आणि मला वाटतं दिलीप वळसे पाटील तेव्हा गृहमंत्री होते, दिलीप वळसे पाटील, त्यांच्या मार्फत आम्ही यांना फोन केला. कोणाला CP साहेबांना. तो गरीब समाज आहे. शिंदे साहेबांनी याच्यामध्ये खूप मोठा त्यांचा रोल आहे. त्यांनी एकावर पण धरपकड करू दिली नाही. आणि तो मला वाटतं ते 353 संपल्यामध्ये जमा आहे. म्हणजे सगळे केसेस काढले काढल्या. बरं, तुम्ही साहेबांना तुम्ही ज्या घरात सध्या किंवा ज्या सोसायटीत, ज्या नगरामध्ये राहता, काय म्हणजे प्रकाश बाबू सोसायटीमध्ये तुम्ही राहता, ती सोसायटी कशी निर्माण झाली, काय ते जरा त्या संदर्भात जरा सांगितलं तर. ते योजना कशी, ती महाराष्ट्र सरकारची योजना होती. ती आणली कैलासवासी विश्वनाथ कंदुकर आणि प्रकाश एलगुलकर साहेबांनी. बरं. त्यांचं अशी योजना होती की तिथं झोपडपट्टी काढायचं, त्या ठिकाणी 2 मजली इमारत बांधायचं. बरं बरं. आणि मी आता सांगितल्याप्रमाणे झोपडी कोण पाडावं अगोदर? माझे वडील सामाजिक कार्यकर्ते. त्याने म्हटले आपणच पहिलं घर पाडायचं. बरं. आम्ही घर बांधलो, सगळ्या सोय केले. आज सुद्धा आम्हाला 50 रुपये काहीतरी कर आकारणी येते. नळ आहे, फुकट आहे, सगळ्या व्यवस्था तिथं आता झालेली आहे. आता तिथं 136 कुटुंब राहतात. 136. साहेब, आतापर्यंत तुम्ही जे बोललात शिंदे साहेबांबद्दल, प्रकाश एलगुलकरबद्दल, प्रीतीताई शिंदेबद्दल किंवा इतर झालेल्या महापौरांबद्दल, तुम्ही कार्याध्यक्ष या पदावर असल्यामुळे तुम्ही संपूर्ण शहरावर लक्ष केंद्रित केलं. म्हणजे सोलापूर शहरामध्ये काँग्रेस पक्षाचा कसा विकास होईल, काँग्रेस पक्षाची तत्व तुम्ही तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. आता नुकत्याच गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये साहेब, तुमच्या मोची समाजाच्या जीवावर किंवा काँग्रेस पक्षाच्या वतीनं काही दिग्गज लोक नगरसेवक निवडून आले, काही लोक सभागृह नेते झाले, काही लोक महानगरपालिकेतल्या मोठमोठ्या पदांवर काम केले. ते लोक काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेत असं कानावर आलं. मग एवढी मोठी ताकद गेल्यावर ती उणीव कशी भरून काढणार तुम्ही? साहेब, एक खूप मोठा चांगला प्रश्न विचारला तुम्ही. एक तर त्यांना काँग्रेस पक्षाकडनं काय दिलं नाही हे विचारायला पाहिजे होतं. सगळं दिलं त्यांना, सगळं देऊन सुद्धा त्यांनी गेले. पण आज सुद्धा तुम्हाला सांगतो तिथं आमचे SC जे 17 मध्ये आहे, कोण कोण गेलेत? म्हणजे मला वाटतं तुमच्याकडे लिस्ट असेल. भंडारे साहेब गेले, बाबा गरगुळे गेले, जेम जंगम गेले, नागनाथ कासोळकर गेले, मोठे मोठे गेले. आता आम्ही आहे ते, आम्ही यमगटी साहेब आहे, मी आहे, संजय. आम्ही आता असं निर्माण झालं की आमचा जो किती महिला जे आमचा समाज कुठं कुठे आहे, आमच्याकडे गेले तरी पण एक काँग्रेस पक्ष असं पक्ष आहे, असं कितीतरी गेलेले आहेत. परंतु गेलेला सोडून आम्ही आता कार्यकर्ते आम्ही तयार केलेले आहे. तुम्हाला म्हणजे सोलापूर शहरात जांबुमोनी मोची समाज कुठं आहे, कुठल्या भागात, याची तुम्हाला
माहिती? हो साहेब, आमचे 16 विभाग आहेत. बर. आमचे समाजाचे निवडून येणारे 16 विभाग आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने बापूजी नगर, हां. उत्तर सदर बाजार हां. भाग, हां. मोदी विभाग, हम्म. फॉरेस्ट विभाग, हम्म. आट्टेलूरचं तिकडे देगावणीचं तिथे एक सिद्धराम महत्व. आट्टेलूर. हा, हम्म. हे असे विभाग येणारे आमचे खूप मोठे. आम्ही 16 विभागाचे आम्ही तिथे आमचे कार्यकर्ते आहेत. एकी चांगली आहे तुमची. एकी संघटना चांगली मजबूत आहे. आहे. संघटना मजबूत आहे. संघटना मजबूत आहे. मग हे लोक तिकडे गेल्यामुळे संघटना खेळखेळी झाला असं काय झालंय? नाही नाही, आमचे सक्षम उमेदवार आमच्याकडे आहेत. त्यांच्या ठिकाणी तेवढ्याच ताकदीचा माणूस आहे का? आहे ना, आमच्याकडे सगळे ताकदीचे उमेदवार आहेत. 17ला अनिता मेत्री होते. आता त्यांचं लेकरं त्यांचे 3 का 4 जण त्यांना निवडून. तिथे तो आमचे शुभांगी लिंगराज आहे. माझे मिसेस अनंतम्मा साहेबोळ आहे. अजून तुम्हाला सांगतो, तुमचा त्या ठिकाणी लोधी समाज ओबीसी मध्ये आमचा परशुराम सत्तारवाले आहे. आणि लखन गायकवाड आहे. आणि आसादे सर आहे. दिनेश मेत्रे आहे. इतके लोक आमच्याकडे दिग्गज लोक आहे आमच्याकडे आहेत. आता डिसेंबर एंडला किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. म्हणजे एक नवीन महानगरपालिका जानेवारी फेब्रुवारीमध्ये अस्तित्वात येणार आहे. त्याची पक्ष पातळीवर बांधणी चालू आहे. तुम्ही किती जणांना निवडून आणू शकता? तुम्ही आतापर्यंत जे काय आमच्या कमी कमी मोची समाजाची संख्या कमीत कमी 12वर असते. ते कमी झालेली होती. परंतु आत्ता आम्ही आहे ना, आम्ही जर साहेबांना मी प्रॉमिस करणार आहे, साहेबांना यादी देणार आहे, प्रणितांना यादी देणार आहे, येडगुलवार साहेब. पण आमच्या कमीत कमी 12 लोक आमच्याकडं समाजाचे लोक, आमच्या मोची समाजाचे नगरसेवक दिसतील. कमीत कमी 12 लोक. बर बर बर. हे असं आमचं आता सध्या आकडेवारी आम्ही काढलेलं आहे. बर. आता हे समाजाची जे काही विविध अंगावर तुम्ही बोलला, परंतु महानगरपालिका ज्याच्यावर काम करते किंवा हे ज्या मतदारांची जी काही मूलभूत प्रश्न असते, समस्या असते, नागरी समस्या असते, पाणी, लाईट, ड्रेनेज, रस्ते, दिवाबत्ती, ह्या संदर्भातलं तुम्ही केलेलं काम तुम्हाला सांगू का? जसं तुम्ही झोपडपट्टीचं उदाहरण सांगितलं, आमचे घरं पाडून आम्ही 2 मजली इमारत शासनाला बांधलेली. घराचा प्रश्न सोडवला, तसं पाण्याचं काय ते आता तुम्हाला सांगतो, भाजप सरकारने हे ड्रेनेज लाईन कुठं केलं, काय केलं, आणि आज सुद्धा झोपडपट्टीमध्ये त्यांनी स्मार्ट सिटीमध्ये कुठल्याही सांग. आमच्या भागात बघा, दररोज 2 तक्रारी असतात. आम्ही यांना फोन करतो झोनवाल्यांना, त्यांची लाईन त्यांना माहीत नाही. महानगरपालिकेच्या अधिकारी लोकांना हे आमची लाईन कुठे गेली माहिती आहे. एका ठिकाणी 2 दिवसाला एकदा पाणी येत आहे, एका ठिकाणी 4 दिवसाला एकदा पाणी येत आहे. आता आमच्या भागात एक हेजनपूर म्हणून भाग आहे, तिथं पाणीच नाही आता 4 दिवस झाला. मग त्यांना जाऊन आम्ही सांगितलं की तुम्ही ताबडतोब तिथं करा. अधिकारी येऊन बघून गेले, त्यांची लाईन त्यांना सापडत नाही. आणि त्यांनी ते जे काम केले ना, खूप असं चुकीचं काम केलं भाजपला. बरं. आता तुम्ही जवळजवळ 12 जणांना, मोठी समाजाच्या लोकांना लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही निवडून आणण्याची जबाबदारी घेता किंवा घेते. तुम्हाला आत्मविश्वास आहे मी कमीत कमी 12 जणांना निवडून आणू. तुम्ही स्वतः कुठे इच्छुक आहात का? हो ना, मी आता ओपन मध्ये आहे ना. कुठे? प्रभाग क्रमांक 17 मध्ये ओपन मध्ये आहे मी. प्रभाग क्रमांक 17. म्हणजे हे जे अबकड आहे, हे काय परिस्थिती आहे अबकड? एक SC महिला आहे, एक SC महिला, सर्वसाधारण महिला एक आहे, 2, एक OBC आहे, एक खुल्ला. अरे बर. आता जर आम्हाला महिला SC महिलामध्ये जर कोणाला जर संधी दिली, मग दुसऱ्यांना आम्ही थोडं ओपनला आम्ही चान्स घेणार. आमचे काय येतं श्रेष्ठी विचार युती करायला लागले त्यांनी. युतीमध्येच आमची जागा आम्हाला जास्तीत जास्त आम्हाला सोडण्याचा प्रयत्न करतो. मग त्याच्यामध्ये आमच्या जागा भरपूर सुटतील. आमच्याकडे उमेदवार आहे. मी एरिया कुठले या 17 मध्ये? 17 मध्ये बघा, एरिया लष्कर, शास्त्रीनगरचा भाग आणि आडके दवाखान्यापासून ते जगदंबा चौकापर्यंत. अच्छा, बर. प्रभाग तिथं 4 लोधीपुरा. हा खूप मोठा त्याचा समाज आहे. मोची समाज आहे. मोची समाज मोठा आहे, खूप मोठा आहे. एवढं त्या भागामध्ये आमच्या समाजामध्ये तिथं 2 तर यायला पाहिजे असे आमचे सध्या नियोजन आहे. हे जे प्रभाग क्रमांक 17ची तुम्ही एरिया सांगितलं, मॅक्झिमम मोची समाज खूप मोठ्या प्रमाणात आहे. मतदारांची संख्या काय असेल अंदाज? 17ची मतदारसंख्या किती असावी? मला मतदारसंघाचं तर नेमकं किती तेवढा आकडा माहीत नाही. 35,000
30-35 हजार असेल मला 32 हजार 32 पर्यंत असेल. बर 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 बर. अजून काय म्हणजे ह्याच्या अगोदर निवडणूक लढवली होती का? मला काय झालं, हम्म. ॲक्च्युली निवडूनसाठी मी त्यांना हमेशा मी देतो, हां माझा डाटा देतो. हां. आता श्रेष्ठी काय केले, म्हणजे तुम्ही पक्षाकडे तिकिटाची मागणी केली आहे? केली ना, वेळोवेळी केली. केला. आता त्यांना म्हणल्यावर तुम्ही जर थांबा, यांना संधी देऊ, हां. संधी त्यांना दिली, आम्ही थांबलोच. बर. आता ते जे संधी घेतलेत ना, हां. तेच लोक नेमकं आता बाहेर गेले. हो हो हो. आता आम्हाला संधी आहे, हां. पण मी आता फक्त 17 पुरतीच नजर ठेवणार नाही. बर. मी सोलापूर शहराचा कार्याध्यक्ष आहे नाताने. हां. आमचा समाज कुठं कुठे तिथंच मी लक्ष देणार. म्हणजे तुम्ही तिथून इच्छुक आहात का? 17ला मी इच्छुक राहणार ना. 17ला जर नाही मिळाला तर? 17 नाही म्हणलं तर मी मी नाही मिळालं तर मी बंडखोरी करणार नाही. दुसरा कुठले प्रभाग असतील ना, तुमचा मोची समाज जिथं जास्त आहे ते आहे ना, मग 26 प्रभागापैकी. मग तिथलं जे आहेत ना, त्यांना संधी देणार आम्ही. अच्छा. मी हे तुम्ही जिथं स्थानिक आहे तिथून तुम्ही कुठं नाही बघणार. माझे मिसेस पक्षाने जर नाही दिलं तर? नाही दिलं तर मी, माझे मिसेस पण आहे, मी स्वतः आहे. हां. सगळे श्रेष्ठी जर म्हटले तुझ्या मिसेसला उभा कर म्हणते, त्यांना मग उभा करतो. अच्छा. तू उभा म्हणतो तर मी उभारतो. नाही दिलं तर मी श्रेष्ठीवर नाराज होणार नाही. हम्म. कारण का शिंदे साहेब अशी व्यक्ती आहे की मला असं रिकामा ठेवू शकतच नाही. हम्म, हम्म. तुम्हाला भरभरून दिले शिंदे साहेबांनी. भरभरून काय आहे, प्रेम जेले प्रेम असतंय. हां. हे प्रेमा खातीर आम्ही प्रेमाचं आहे ना, ते काम होतं त्याने ते भुकेला आम्ही. नाही साहेबांना, तुम्ही जवळजवळ 35 वर्ष झाला काँग्रेस पक्षामध्ये काम करता. काँग्रेस पक्षाने तुम्हाला वेगवेगळी पदं दिलीत काम करायला, आणि तुम्ही त्या पदाचा चांगला उपयोग सर्वसामान्यांचा कल्याण करा. साहेब मला माझं एक विचार, मागास विभाग म्हणून मला पद दिलं साहेबांनी. काय म्हणून? मागास विभाग म्हणून काँग्रेसमध्ये एक पद असतंय, मागास वर्गीय विभाग म्हणून एक पद मागास असतंय. वर्गीय हा, विभाग. बर. त्याला ते साहेबांनी पद दिलं तर ते पदाची हे कोणाला माहित नव्हतं की हे पद काय आहे. मग मी काय केलो, सर्व विभागातल्या मागासवर्गीय हां. जे लोक आहेत हां. सर्व जातीतले मी तेव्हा विभाग सगळ्यांनी एकत्र केलो. बर. पण तब्बल मी 7 वर्ष त्याचा अध्यक्ष होतो. बर. 7 वर्षे हो. वन मॅन शो साहेबांना. तिथं आमदार चांदोरकर होते, हां. SC ST NT विभाग हां. आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष. हां. मी सोलापूर शहराचा अध्यक्ष आहे. हां. मी एवढा मोठा विभाग केला. हां. आज सुद्धा मला छंद आहे की कुठल्या कार्यकर्त्याला कधी हे करायचं. येलगुरवार साहेबांना मी सांगत असतो, साहेब यांना संधी द्या तुम्ही, बघा तो निवडून येईल. ते बिचारे ऐकतात माझं कधी कधी. किलोगोळा सर. हो, त्यांना हळू सांगतो मी, नाही. साहेब यांना संधी द्या, निवडून येत आहे. अच्छा. हे असे सागोळ साहेब, तुम्ही 30-35 वर्षामध्ये विविध पदं भोगत म्हणण्यापेक्षा त्या पदांवर काम करत तुम्ही खूप चांगलं काम केलं, खूप मोठी मोठी कामं केला. तुम्ही प्रभागाचा किंवा शेजार पाजाराचा विचार तुम्ही कधी केला नाही, किंवा फक्त जम्मू आणि मोची समाजाचाही विचार केला नाही. तुम्ही सोलापूर शहरातील सर्वसामान्य गरिबांचा विचार करून तुम्ही सगळ्या पद्धतीनं होता येईल तेवढं तुम्ही त्यांना सहकार्य करत आलात. तुमच्या सहकार्यानं केलेल्या कामाला प्रभावित होऊन आज तुम्ही आमच्या स्वरांजली चॅनलला भेट दिलात. आमच्या स्वरांजली चॅनलच्या वतीनं परमेश्वरचरणी प्रार्थना आहे की तुम्हाला येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नगरसेवक म्हणून पाहायची संधी परमेश्वर आम्हाला देऊ, अशा आम्ही तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देतो. त्यांच्या चरणी प्रार्थना करतो. आपण आलात, आमच्या चॅनलला भेट दिलात, त्याबद्दल मी हनुमंतू महिसप्पा साहेब यांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. धन्यवाद. आभारी आहे साहेब.